मोलगी हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। एकूण 3 आरोपींसह 1,75,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील उर्मिला माळ गावाजवळ फिर्यादी नामी आकाश सुरेश जलोदकर, वय 26 वर्ष, व्यवसाय केंद्र मॅनेजर फायनान्स कंपनी, राहणार श्रीरामनगर, अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार, हे त्यांच्या फायनान्स कंपनीचे कर्ज वसुलीचे रोख रक्कमासह त्यांच्या मोटरसायकलीने जमाना येथून अक्कलकुवा इथं जात असताना उर्मिला माळ गावाजवळ चढाव वळण रस्त्यावर 3 अज्ञात इसमांनी फिर्यादी यांची मोटरसायकल थांबवून फिर्यादी जवळील असलेल्या काळ्या रंगाची बॅग जबरदस्तीने हिसकावून त्यातील फिर्यादी यांच्याकडील रोख रक्कम टॅबसह पळून गेले, म्हणून मोलगी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 140/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेमार्फतीने समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी नितीन वळवी व त्यांचे साथीदार अशांनी मिळून केला। तो तळोदा येथील चिनोदा गावात आहे। बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास कारवाई कामी रवाना केली। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तळोदा येथील चिनोदा इथं जाऊन सदर नितीन वळवी याचा शोध घेतला असता तो मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारता त्याचं नाव नितीन वेस्ता वळवी व 29, राहणार सल्लीबार, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार असं सांगून त्या सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावं सांगितली। त्यामध्ये आरोपी साथीदार कृष्णा विक्रमसिंह पाडवी, वय 24, राहणार वाण्या विहीर, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार, संदीप कीर्ता वळवी, वय 23 वर्ष, राहणार पिंपरखंड पाडा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार असं असून नमूद साथीदारांचा देखील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शोध घेता तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मांकडून 85,100 रुपये रोख रक्कम, 10,000 रुपये किमतीचा टॅब, 80,000 रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल इतर असा एकूण 1,75,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडीलोहर करतात। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सजन वाघ, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, यशोदीप ओगले अशांनी केले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके, अक्राणी, शहादा।